मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांचं निधन झालेलं आहे आणि त्यानिमित्त मी त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. जोशी सरांचा आणि माझा फार जवळचा संबंध होता आणि मला भेटलेली माणसं या व्हिडिओ मालिकेमध्ये मी त्यांच्याबद्दलचे किस्से या 2 भागामध्ये आपल्याला सांगतो. मित्रांनो, मी जेव्हा 1998 मुंबईमध्ये चाटे कोचिंग क्लासेसच्या शाखा सुरू केल्या, तेव्हा त्याच वर्षी एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मनोहर जोशी येणार होते आणि म्हणून माझे एक घरमालक मला त्या कार्यक्रमाला घेऊन गेले आणि जसा कार्यक्रम संपला तसं त्यांनी मला त्यांच्या बाजूला नेऊन माझी ओळख करून दिली की हे मच्छिंद्र चाटे. आणि माझं नाव ऐकल्याबरोबर जोशी सर एवढे खुश झाले आणि ते म्हटले की आता तुमच्याशी एवढ्या गडबडीत काय बोलणार, मला तुमच्याशी भरपूर बोलायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास तरी तुमचा वेळ हवा आहे. त्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि मी नुकतंच मुंबई शहरामध्ये चाटे कोचिंग क्लासेस सुरू केले होते. तर मला म्हटले, सर कधी येतं मला भेटायला? तर म्हटलं तुम्ही सांगा साहेब. तर म्हणे उद्या संध्याकाळी 5 वाजता मला भेटायला या, मी 5 ते 5:30 हा वेळ तुमच्यासाठी राखून ठेवतो. म्हटलं ठीक आहे सर, येतो. आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी बरोबर संध्याकाळी 5 वाजायला एक 10-15 मिनिट कमी असतानाच माझ्या एका मित्राला सोबत घेतलं होतं आणि वर्षा बंगल्यावर पोचलो. वर्षा हे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे आणि मी सांगितलं की माझी काल जोशी सरांची भेट झाली होती आणि जोशी सरांनी मला आज 5 वाजता भेटायला बोलावलं होतं आणि माझ्यासाठी 5 ते 5:30 हा वेळ दिलेला आहे. तर त्या पीएचा विश्वास बसेना. त्यांनी मला सांगितलं की जोशी सर कधीही संध्याकाळी कुणालाही भेटत नाही, जोशी सरांची भेटण्याची ही वेळ नाही. मी त्यांना म्हटलं, अहो मला काल स्वतः जोशी सर बोलले. तर म्हणे सर असा वेळ कुणाला देत नसतात आणि संध्याकाळी 5 ते 5:30 ह्या वेळेमध्ये सर कुणालाच भेटत नाहीत. मलाही समजेना काय करावं, एवढ्या मोठ्या माणसांनी बोलावले, आपण आलोय. तर ते म्हणे ठीक आहे, तुमचं नाव नंबर वगैरे लिहून द्या आणि जा तुम्ही. मला तिथं बसायचं पण सौजन्य त्यांनी दाखवलं नाही. मी त्यांना सांगतोय, अहो 5 वाजता सर मला विचारतील. नाही सर म्हणे असं भेटत नसतात, तुम्ही आम्हाला काहीतरी सांगू नका. म्हटलं ठीक आहे. शेवटी मी तिथून निघालो आणि थोडंसं पुढं आलो आणि विचार केला किंवा जोशी सर आपल्याला 100% फोन करण्याची शक्यता आहे किंवा वर्षावरून फोन येऊ शकतो, आपण फार लांब जाऊ नये. म्हणून माझा मित्र होता, त्याला म्हटलं चला तिथं गार्डनमध्ये थांबूया, मस्त एका झाडाखाली बसूया, बेंचेस वगैरे आहेत, छान हवा खाऊया आणि एक 15-20 मिनिट टाईमपास करू आणि मग 5:15-5:30ला आपण इथून निघू. ते म्हणे ठीक आहे. मग गाडी थांबवली आणि एका बागेमध्ये जाऊन मी बसलो. बरोबर 5:02 माझा मोबाईल वाजला आणि तोच पीए ज्यांनी मला हाकलून लावलं होतं, म्हणजे 5 वाजता साहेब कुणालाच भेटत नसतात, त्याचाच फोन. चाटे साहेब तुम्ही कुठवर गेलात? म्हटलं आता कुठवर काय गेलो, खूप पुढं आलो. नाही जोशी सर तुम्हाला विचारता येतात, तुम्ही परत या.
म्हटलं मी तुम्हाला काय बोलत होतो, सॉरी सर, सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी वगैरे त्यांनी सुरू केलं बोलायला. आणि म्हटलं ठीक आहे, मी येतो. आणि मित्रांनो, मी आलो आणि जोशी सर माझी खरंच वाट पाहत होते. माझ्यासाठी एक मोठा फुलांचा गुच्छ आणून ठेवलेला त्यांनी, शाल श्रीफळ आणून ठेवलेलं, त्यांच्या मुलाला बोलावलेलं, उन्मेष इकडे ये, त्यांच्या पत्नीला बोलावलेलं, त्यांना सांगितलेलं की आज 5 वाजता माझ्याकडे एक फार मोठा माणूस येणार आहे. आणि मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी मला एवढा सन्मान दिलेला पाहून फारच हे वाटलं. आणि ते म्हणे, सर मी तुम्हाला सांगितलं होतं 5 वाजता आहे. म्हटलं सर मी 4:45लाच आलो होतो, पण तुमच्या पीएनी मला सांगितलं सर भेटतच नसतात. आणि मी त्यांना हे पण सांगितलं, मला सर स्वतः बोललेत. तर जाऊ दे म्हणजे आता काय करणार. मित्रांनो, खूप वेळा आपल्याकडं काम करणारी माणसं आपल्याला अडचणीत आणतात, हे मी सुद्धा खूप वेळा पाहिलेलं आहे. कारण माझ्याकडं काम करणाऱ्या काही माणसामुळं माझ्या अनेक ग्रेट माणसांच्या भेटीगाठी टळलेल्या आहेत, होऊ शकल्या नाहीत. पण ठीक आहे, होत असतं, आता काय करणार त्याला. आणि मित्रांनो, सरांनी मला माझा सत्कार वगैरे केला, फूल दिले. मी थोडंसं फुलाचं एक नेलेलंच होतं त्यांच्यासाठी, मी त्यांना दिलं. त्यांच्याबरोबर फोटो काढले, त्यांनी फोटो काढले. आणि म्हटले सर आता मला 5:30ला एक फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे, जायचं आहे, पण तरीही मी तुमच्याशी 5:35पर्यंत बोलू शकतो. एवढं सगळं होईपर्यंत 5:15 झाले होते. आणि मग सरांनी मला बोलायला सुरुवात केली, चाटे सर, तुम्ही जे काही कोचिंग क्लासेसचं एवढं सगळं काम पाहता, ह्या सगळ्या व्यापातून मी स्वतः गेलेलो आहे. आणि हे चालवणं किती अवघड असतं, किती जिकिरीचं असतं, याची मला जाणीव आहे. आणि तुमच्यासारखा माणूस आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कोचिंग क्लासेसचं एक साम्राज्य उभं करतो, हे बघून मला फार आनंद वाटतो. मी त्यांना म्हटलं, जोशी सर, मी लहान असताना, विद्यार्थी असताना औरंगाबादमध्ये जेव्हा माझ्या टेक्निकलच्या बॅचसाठी मी जायचो, तर वाटेमध्ये तिथं मला नेहमी तुमचा एक बोर्ड दिसायचा जोशी क्लासेसचा. आणि त्यावेळेस मला नेहमी वाटायचं की आपण सुद्धा असे क्लासेस पूर्ण महाराष्ट्रात काढावेत वगैरे. तुमच्यापासूनच मला प्रेरणा मिळालेली. आणि खरं आहे मित्रांनो, मला जोशी सरांनी ज्या पद्धतीचे त्यांचे जोशी क्लासेस पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले होते, अनेक ठिकाणी होते. अर्थात नंतर माझे जास्त झाले, पण त्या गोष्टीचं जोशी सरांना फार कौतुक होतं. मला म्हटले, चाटे सर, एक गोष्ट तुम्ही करता, आणि ती गोष्ट म्हणजे माझी राहिलेली स्वप्न तुम्ही पूर्ण करत आहात. सर म्हटले, सर, एक गोष्टीबद्दल मला तुमचं फार कौतुक वाटतं, आणि ते कौतुक या गोष्टीसाठी की आज मनोहर जोशींची राहिलेली अनेक स्वप्न चाटे सर पूर्ण करतायत. मी क्लासेस चालवत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं जाहिराती देता वृत्तपत्रामध्ये, हाफ पेज, फुल पेज, क्वार्टर पेज, पहिल्या पानावर वगैरे, माझी अशी खूप इच्छा होती आपण सुद्धा द्याव्यात म्हणून, पण मला काय ते जमलं नाही. पण तुमच्या जाहिराती मी जेव्हा जेव्हा पाहतो, तेव्हा मला असं वाटतं की चाटे सर माझी स्वप्न पूर्ण करतायत. नंतर मग त्यांनी थोडंसं गोपीनाथ मुंडेंबद्दल विचारलं. त्यांना सांगितलं, गोपीनाथ मुंडे आमच्या भागातले आहेत, माझे फार जवळचे आहेत, ते माझ्या घरी येतात, मी त्यांच्या घरी जातो, आणि एक चांगला संबंध आहे. ते सुद्धा माझ्यासाठी फार मोठी प्रेरणा, कारण एक बीड जिल्ह्यात सारख्या ठिकाणी जन्माला येऊन अनंत अडचणी सहन करत, घरामध्ये फारसं काही पाठबळ नाही, अशा अवस्थेमध्ये राजकारणामध्ये येणं, टिकणं आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणं, ही आमच्यासाठी त्यावेळेस फार मोठी गोष्ट होती. आणि त्यांनी खरोखरच ते यश मिळवलं होतं. त्याच्यामुळे मला त्यांचा फार अभिमान वाटतो. पण म्हटलं, सर, तुम्ही आमच्यासाठी फार मोठे प्रेरणास्थान आहात. आणि मित्रांनो, अजून इतर गप्पा मारल्या की तुम्ही जेव्हा
अमुक अमुक अडचणी आल्या किंवा असा प्रॉब्लेम आला तर कशा सोडवता वगैरे मी त्यांना सांगितलं किंवा माझ्याकडे एक टीम आहे, आम्ही एकत्र बसतो, समस्या असेल चर्चा करतो. फार चांगली पद्धत आहे. आणि अजून काय काय पुढं इच्छा आहे. मी त्यांना सांगितलं मला चित्रपट बनवण्याची इच्छा आहे. त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी आलेले आहात तर चित्रपट नक्की बनवू शकता. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर काही दिवसातच माझा चित्रपट पण आला. आणि एके दिवशी पुन्हा मलाच, म्हणजे आता त्या दिवशीची मीटिंग आमची झालीच 5:35 पर्यंत आम्ही बोलत राहिलो. त्यांनी त्यांच्या मुलाची ओळख करून दिली, मिसेसची ओळख करून दिली की हे चाटे सर. मी त्यांच्यापेक्षा वयाने फारच लहान आहे, पण त्यांनी जे काही मला मान सन्मान दिला. आणि मित्रांनो, एखाद्या कोचिंग क्लासेसवाल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरी बोलावून आणि त्यांच्या पीएच्या शब्दात सांगायचं, या वेळेला जोशी सर कुणालाही भेटत नाहीत, असं सांगणाऱ्या पीए समोर त्यांनी मला हार श्रीफळ वगैरे हे सगळा सत्कार करणं, ह्या गोष्टी खरोखरच मला माझं स्वतःचं कोणीतरी एक फार मोठं ओळख निर्माण झाली असं वाटलं. मित्रांनो, आपलं जेव्हा कोणीतरी कौतुक करतं आणि फार मोठा माणूस कौतुक करतो तेव्हा खूपच आनंद होत असतो. आणि त्यानंतर जेव्हा माझा पहिला चित्रपट बिनधास्त रिलीज झाला त्यावेळेस पुन्हा एकदा जोशी सरांनी मला फोन केला आणि सर म्हणे या माझ्या घरी या भेटायला. आणि मग मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की सर, तुमची क्लासेसची जाहिरात तर आवडत होतीच होती, पण तुम्ही चित्रपटांचा सुद्धा फार मस्त प्रसार केलेला आहे आणि फार चांगलं हे केलेलं आहे वगैरे. आणि चित्रपट कसा आहे काय वगैरे ह्याची चर्चा केली. बिनधास्त चित्रपट त्यावेळी खूप चालला. बिनधास्त चित्रपटाने अनेक रेकॉर्ड केले. थोडक्यात बिनधास्त चित्रपटाची जाहिरात करताना मी मराठीपणाच्या कक्षा ओलांडणारा चित्रपट अशी जाहिरात केली होती. मराठीपणाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट हे मी जाहिरात केली होती. पण हा सिनेमा हा मराठी चित्रपटसृष्टीला नवीन चैतन्य देणारा चित्रपट ठरला. त्यावेळेसही जोशी सरांनी माझं खूप कौतुक केलं की सर काय सिनेमा बनवला वगैरे. मित्रांनो, या ठिकाणी 1998ला मी त्यांना भेटलो. 1999ला माझा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळेसही ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस मी त्यांनाही पाचारण करणार होतो ह्याला प्रीमियर शोला, पण त्यांचे काहीतरी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मी येतो असं गोपीनाथ मुंडेंनी कबूल केलं होतं, पण गोपीनाथ मुंडेंनाही त्या दिवशी येता आलं नाही. पण तरीही त्या दिवशी बिनधास्तचा प्रीमियर फार जबरदस्त झाला. त्याला सुनील दत्त आले होते, प्रमोद नवलकर आले होते, शिवाय रामानंद सागर आले होते. आणि अशा वेळी या चित्रपटाचा फार जबरदस्त प्रीमियर झाला. पण मित्रांनो, त्याच्यानंतर जोशी सरांची आणि माझी भेट होतच राहिली. खूप वेळा भेटलो आणि त्यांच्या ह्या भेटीगाठी मी तुम्हाला पुढच्या एका एपिसोडमध्ये आणखी सांगेन. नुकतंच त्यांचं काही दिवसांपूर्वी ते आपल्याला सोडून गेले. त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि मित्रांनो, पुढच्या एका भागामध्ये मी जोशी सरांबद्दल माझे अनुभव आपल्याशी शेअर नक्की करेन. नमस्ते.